नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील जिल्हा बँकांच्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि छोटीशी अपडेट जी आहे ती समोर आली आहे. खास करून विशेष म्हणजे की आपल्या राज्यातील सहकार संस्थांचे अपर आयुक्त व विशेष निबंधक नागनाथ वेगलेवाड यांनी आपल्या या जिल्हा बँकांच्या नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट जी आहे ती दिली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती पाहणार आहोत. तर मित्रांनो, खास करून आपल्या राज्य शासनाने आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये होती बँकाकडून जी आहे ती माहिती मागवली आहे. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे की 30 जून 2025 अखेरच्या थकबाकीची माहिती आणि खास करून आपण जे काही नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी पाहत आहोत त्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी म्हणजेच की 5 वर्षामध्ये जे की 2020-21 असेल ते 2020-21 पासून ते 2024-25 या 5 वर्षामध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती माहिती आहे 2 प्रकारामध्ये मागवली आहे. आणि त्यामुळे ही कर्जमाफी येणाऱ्या आर्थिक वर्षात म्हणजे 30 जून रोजी थकीत जाणाऱ्या थकबाकीदारासाठी नाही हे स्पष्ट झालं असलं तरी सुद्धा 5 वर्षांमध्ये परतफेड करणाऱ्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मात्र या माध्यमातून देणार आहेत. आणि मित्रांनो, आपल्या या जे आपण अगोदर सांगितलं त्याप्रमाणे सहकारी संस्थांचे अपर आयुक्त आणि विशेष निबंधक नागनाथ वेगलेवाड यांनी आपल्या राज्यातील फक्त मुंबई वगळून राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये होती बँकांना जे आहे तर त्या विविध नमुन्यातील माहिती देण्यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. आणि या पत्रात जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकांची ही माहिती जी आहे तर ती महाआयटीकडून पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर त्या पोर्टलवर भरण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे राज्याचे माजी मुख्य सचिव व मुख्यमंत्र्याचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जे कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे तर या समितीचा अभ्यास करण्यासाठी उच्चाधिकार कर्जमाफी समिती नेमली आहे. आणि या समितीचं काम सुरू आहे. आणि त्यामुळे आता या 2-3 महिन्यामध्ये खास करून विशेष म्हणजे की जे काही कर्जदार सभासद आहेत त्यांच्या माहितीच्या एकत्रीकरणासाठी मार्गदर्शक जे परिशिष्ट आहेत तर यामध्ये 2 परिशिष्ट करण्यात आले जे की परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब अशा 2 विभागात ही माहिती मागवली आहे. आणि परिशिष्ट अ मध्ये थकबाकीदारांची तर परिशिष्ट ब मध्ये नियमित परतफेड करणाऱ्या सभासदांची माहिती जी आहे तर ती मागवली. आणि मागच्या 5 वर्षांमध्ये नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती यामध्ये मागवली असून या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जे आहे तर ते देण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ही माहिती हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.